उलटं सांगतात आणि आतापर्यंत जे बोलत आलेले ते नेमकं उलटं घडत आलेलं आहे. ते आपण पाहिलंय. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काही त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काही निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार. आज त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत, मात्र काही मोदी ऐकत नाहीये त्यांचं. ते एवढी मोठी बाब काही मला नाही सांगता येणार. ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार सेवकांचा आहे की तुम्ही रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याची सगळी तरतूद पण करून ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची सही मागच्या आठवड्यात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे. ती झाली का मग आम्ही ते जे काय मंजूर झालेले पैसे आम्ही वाटप करणार आहोत. त्यामध्ये रोजगार सेवकांचे मला फोन येतात, त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि काही दिवसातच त्यांची ती मजुरी आणि ते रोजगारांचा पगार जे काय ते आम्ही देतो. ठीक आहे. चला, धन्यवाद. तर पालकमंत्री पदाबाबत अजूनही आशावादी आहे असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण ते करणार आहेत. मात्र तरी सुद्धा पालकमंत्री पदासाठी अजूनही त्यांचं नाव हे निश्चित झालेलं नाहीये. त्या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.